नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. वनरक्षक प्रश्नसंच हा प्रश्नसंच 2019 मधला असून शिफ्ट नंबर 4 यामधील काही प्रश्न आपण सरावासाठी अभ्यासणार आहोत. वनरक्षक परीक्षेसाठी जे प्रश्न येतात त्या प्रश्न पत्रिका ही आपण आता इथं स्पष्टीकरणासह सोडवणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून प्रश्नाचं स्वरूप तुम्हाला लक्षात येईल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी आणि सामान्य ज्ञानावर आधारित थोडेसे प्रश्न आपण इथं अभ्यासणार आहोत. तर प्रश्न पहिला आहे, तुणतुणे वाजवणे या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढे दिलेल्या पर्यायातून निवडा. पर्याय आहे 1. निंदा करणे, 2. वास्तव बोलणे, 3. तेच तेच पुन्हा पुन्हा सांगणे आणि 4. स्तुती करणे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तेच तेच पुन्हा पुन्हा सांगणे. तुणतुणे वाजवणे म्हणजे एकच गोष्ट अनेक वेळा सांगणे. हे एका वाद्याचे सुद्धा नाव आहे, ज्याचा वापर आपण जागरण गोंधळामध्ये करतो आणि त्याच्यावरूनच हा वाक्यप्रचार पडलेला आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वरमध्ये होतो. या वाक्यातील कृष्णा हा शब्द कोणत्या नामाच्या प्रकारात येतो ते दिलेल्या पर्यायातून ओळखा. पर्याय आहे 1. विशेष नाम, 2. केवळ प्रयोगी अव्यय, 3. भाववाचक नाम आणि 4. सामान्य नाम. याच्यामध्ये कृष्णा नदीचा उगम हा महाबळेश्वरमध्ये होतो. या वाक्यातील कृष्णा हा शब्द कोणत्या नामाच्या प्रकारात येतो हे ओळखायचं आहे. तर कृष्णा हे विशेष नाम आहे एका व्यक्तीला दिलेलं. एकाच जातीच्या विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा, वस्तूचा बोध करणारे हे नाम आहे. जसं की रामदास, गंगा, यमुना, कृष्णा तसं. परंतु इथं जे आहे हा विशेष नाम म्हणून त्याचा वापर केलेला आहे, म्हणून याचा पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. कृष्णा हे नदीचं नाव आहे म्हणजे एका जातीच्या विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध करणारं हे नाम आहे. तर कृष्णा नदीचा उगम म्हणजे नदी हा एक प्रकार आहे आणि त्यातील कृष्णा नदी हे तिचं विशेष नाम आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, राजाची स्तुती करणारा या शब्दसमूहासाठी खालीलपैकी कोणता शब्द येईल? पर्याय 1 भाट, 2 गंधर्व, 3 शाहीर आणि 4 गायक. याच्यामध्ये राजाची स्तुती करणारा म्हणजे तो भाट, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. तर भाट म्हणजे पूर्वी राजांची स्तुती करणारे आणि त्यांच्या कार्याची गाथा सांगणारे लोक होते. प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये गायन व नृत्यासाठी प्रसिद्ध लोक होते गंधर्व. गाणी, पोवाडे, भारुड यांच्याद्वारे वीरगाथा, पराक्रम, समाज प्रबोधन करणे किंवा वीरांच्या घटना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत होते शाहीर. त्याचप्रमाणे राजाची स्तुती करण्याचं काम करत होते भाट. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भाट. आपण इथं गंधर्व, शाहीर आणि गायक या सर्वांचं स्पष्टीकरण पाहिलंय. गंधर्व म्हणजे प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये गायन आणि नृत्यासाठी प्रसिद्ध असणारे लोक आणि शाहीर म्हणजे गाणी, पोवाडे, भारुड, वीरकथा, पराक्रम, समाज प्रबोधन करणारे किंवा वीरांच्या घटना लोकांपर्यंत पोहोचवणारे लोक होते. ते म्हणजे शाहीर आणि गायक म्हणजे गाणी गाणारे. तर भाट म्हणजे राजाची स्तुती करणारे. पुढचा प्रश्न आहे, रक्ताचे पाणी करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ दिलेल्या पर्यायातून निवडा. पर्याय 1 आहे जास्त मेहनत करणे, 2 रक्त पातळ होणे, 3 आजारी पडणे आणि 4 रक्तदान करणे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जास्त मेहनत करणे. रक्ताचं पाणी करणं म्हणजे खूप कष्ट करणे. उदाहरणार्थ शिवाजी महाराजांनी रक्ताचे पाणी केले आणि स्वराज्याची स्थापना केली. हा आपण वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग करून उदाहरण देऊ शकतो. प्रश्न क्रमांक 5 आहे, गुरुजी वर्गात येताच विद्यार्थी उभे राहिले. या वाक्याचा प्रकार खाली दिलेल्या पर्यायातून अचूकपणे ओळखा. 1 आहे संयुक्त वाक्य, 2 आहे प्रश्नार्थी वाक्य, 3 आहे मिश्र वाक्य आणि पर्याय 4 आहे केवळ वाक्य. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 केवळ वाक्य. एकच उद्देश आणि एकच विधेय असते. म्हणजे केवळ वाक्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय असते. गुरुजी वर्गात येताच विद्यार्थी उभे राहिले. केवळ वाक्य तयार करताना वाक्य जोडण्यासाठी उभयान्वयी अव्ययांचा वापर केला जात नाही.
यामध्ये सलगच वाक्य आहे. गुरुजी वर्गात आले आणि विद्यार्थी उभे राहिले असं वाक्य केलेलं नाही, म्हणजे उभ्यान्वयी अव्ययांचा वापर केलेला नाही. तर सरळ वाक्य आहे, गुरुजी वर्गात येतात विद्यार्थी उभे राहिले. प्रश्न क्रमांक 6 आहे, खाली दिलेल्या शब्दापैकी लेखन नियमानुसार शुद्ध शब्द कोणता आहे ते अचूक ओळखा. 1 दिग्विजय, 2 दिग्विजय, 3 दिक्विजया आणि 4 आहे दिग्विजय. तर पर्याय क्रमांक 1 चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक. प्रश्न क्रमांक 6 चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. शुद्ध लेखनानुसार दिग्विजय हा शब्द बरोबर आहे. हा दश दिशा जिंकण्याची क्रिया म्हणजे दिग्विजय हा त्याचा अर्थ होतो. पहिली वेलांटी, पहिली वेलांटी, ग ला व. तर अशा पद्धतीनं प्रश्न क्रमांक 6 चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. संकटाचे निवारण करणारा या समूहदर्शक शब्दासाठी खालीलपैकी कोणता शब्द येईल? 1 विघ्नहर्ता, 2 विनाशक, 3 कर्तव्यदक्ष आणि 4 मदतनीस. तर संकटाचे निवारण करणारा म्हणजे विघ्न हरणारा किंवा घालवणारा, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे, विघ्नहर्ता. संकट दूर करणारा किंवा संकटाचे निवारण करणारा. विनाशक म्हणजे संकट नष्ट करणारा, संहार करणारा, पूर्णपणे उद्ध्वस्त करणारा हा विनाशक. कर्तव्यदक्ष म्हणजे आपल्या कर्तव्यामध्ये निपुण किंवा कार्यक्षम असणारा, जबाबदारीने वागणारा. आणि मदतनीस म्हणजे मदत करणारा. तर याच्यामध्ये हे बाकीचे पर्याय बसत नाहीत. योग्य पर्याय आहे 1 विघ्नहर्ता. प्रश्न क्रमांक 8 रामूने काठी घेऊन कुत्र्याला मारणे या वाक्याचा प्रकार खालील दिलेल्या पर्यायातून अचूक ओळखा. 1 उद्गारार्थी वाक्य, 2 आज्ञार्थी वाक्य, 3 विधानार्थी वाक्य आणि 4 प्रश्नार्थी वाक्य. तर याचं बरोबर उत्तर आहे विधानार्थी वाक्य. तर साधे सरळ हे वाक्य आहे. जसं की वाक्याची सुरुवात कर्त्याने आणि शेवट पूर्णविराम असतो. कोणतीही माहिती सांगणारे हे वाक्य असते. रामूने काठी घेऊन कुत्र्याला मारले. वाक्याची सुरुवात कर्त्याने झाली आणि शेवट पूर्णविरामाने झाली. इथं प्रश्नचिन्ह वगैरे नाही. त्यामुळे हे विधान आहे. विधानार्थी वाक्य म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 9 बुडत्याचा पाय खोलात या म्हणीचा अचूक अर्थ खाली दिलेल्या पर्यायामधून शोधा. तर पर्याय क्रमांक 1 आहे पाय खोलात जाणे. पर्याय क्रमांक 2 बुडणाराचे पाय चिखलात रुतून बसतात. 3 अवनती होऊ लागली की सर्व बाजूंनी होते आणि 4 बुडणाऱ्याचे पाय खाली ओढणे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बुडत्याचा पाय खोलात म्हणजे अवनती होऊ लागली की सर्व बाजूंनी होते. उदाहरणार्थ अधोगतीला लागून जास्तच खाली जाणे. त्याचं आपण वाक्य पाहू शकतो. शेजारच्या राजू काकांची अशी काही अवस्था झाली होती की बुडत्याचा पाय खोलात. तर पर्याय क्रमांक 3 हे याचं बरोबर उत्तर. प्रश्न क्रमांक 10 कोल्हापूर हे शहर कोल्हापुरी चप्पलसाठी प्रसिद्ध आहे. या वाक्यातील कोल्हापुरी चप्पल या शब्दाचे नाम ओळखा. 1 भाववाचक नाम, 2 विशेष नाम, 3 विशेषण आणि 4 सामान्य नाम. तर याचं बरोबर उत्तर आहे विशेषण नाम. कोल्हापूर हे शहर कोल्हापुरी चप्पलसाठी प्रसिद्ध आहे. कोल्हापुरी चप्पल हे विशेष नाम आहे. एकाच जातीच्या विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा, वस्तूचा बोध करणारं हे नाम म्हणजे कोल्हापुरी चप्पल म्हणजे विशेष नाम. जसं की सोलापुरी चादर, सातारी पेढे, पुणेरी पगडी, नागपुरी संत्रा, बनारसी साडी अशा पद्धतीनं कोल्हापुरी चप्पल विशेष नाम म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. खाली दिलेल्या शब्दापैकी लेखन नियमानुसार शुद्ध शब्द कोणता आहे ते अचूक ओळखा. तर 1 दुसरी वेलांटी आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये शीर्षक, ला दुसरी वेलांटी. पर्याय क्रमांक 2 शीर्षक, ला पहिली वेलांटी. पर्याय क्रमांक 3 ला दुसरी वेलांटी शीर्षक आणि 4 ला दुसरी वेलांटी शीर्षक. शहामृगाचा दिलेला आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. तर 11व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शीर्षक. शुद्ध लेखनानुसार हा शब्द योग्य आहे. म्हणजे लेखाच्या विषयाबद्दल माहिती देणारे लेखाच्या माथ्यावर लिहिलेले नाव त्याला शीर्षक असं म्हणतात. आणि ला दुसरी वेलांटी षटकोनाचा हे पर्याय 1 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 12 कावळा
टिंबटिंब या शब्दाचा समानार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा. कावळा या शब्दाचा समानार्थी शब्द निवडायचा आहे. पर्याय आहे 1 कक्ष, 2 आहे द्विकाक्ष, 3 आहे काळा आणि 4 आहे एकाक्ष. तर कावळ्याचा समानार्थी शब्द आहे काख, काऊ, काजळा, एकाक्ष आणि वायस. तर याच्यामध्ये पर्याय क्रमांक 4 हा एकाक्ष बरोबर आहे. आता दुसरा इथं पर्याय 1 मध्ये दिलेला आहे कक्ष. कक्ष म्हणजे घर, सदन, गृह, निवास, भजन, भोजन, आलय, निकेतन इत्यादी. दुसरा आहे द्विकाक्ष म्हणजे चंद्र, शशी, सोम, शशांक, इंदू, सुधाकर. तर असे हे याचे पर्याय आहेत. तर या प्रश्न क्रमांक 12चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 एकाक्ष. खाली म्हणी आणि त्याचा अर्थ दिलेला आहे. त्यातील चुकीची जोडी निवडा. खान तशी माती म्हणजे आई बापाप्रमाणे मुले. गर्वाचे घर खाली म्हणजे गर्विष्ठ माणसाला अपमानित होण्याची पाळी येते. घरोघरी मातीच्या चुली म्हणजे सर्व चुली एकसारख्या असतात. गरजेल तो पडेल काय म्हणजे बडबड करणाऱ्याच्या हातून काही कार्य होत नाही. प्रश्न क्रमांक 13चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 घरोघरी मातीच्या चुली म्हणजे चुकीची जोडी आहे. सर्व चुली सारख्या असतात असं नाही म्हणजे सर्वत्र एकसारखीच परिस्थिती असते म्हणजे घरोघरी मातीच्या चुली असतात. बाकीचे जे पर्याय दिलेले आहेत त्याच्या जोड्या बरोबर आहेत किंवा अर्थ बरोबर दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 3 चा अर्थ चुकीचा आहे म्हणून ही चुकीची जोडी आहे. प्रश्न क्रमांक 14 उद्योगी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून अचूक निवडा. 1 कष्टाळू, 2 आळशी, 3 उद्योगधंदा आणि 4 काबाड कष्ट. प्रश्न क्रमांक 14चा उद्योगीचा विरुद्धार्थी आहे निरुद्योगी म्हणजे आळशी. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 राहुल वारंवार आजारी पडतो. या वाक्यातील वारंवार या शब्दाचे अव्यय कोणते ते खाली दिलेल्या पर्यायातून अचूक ओळखा. 1 शब्दयोगी अव्यय, 2 क्रियाविशेषण अव्यय, 3 केवळ प्रयोगी अव्यय आणि 4 उभयान्वयी अव्यय. तर प्रश्न क्रमांक 15चं बरोबर उत्तर आहे क्रियाविशेषण अव्यय. म्हणजे क्रियापदाने दर्शविलेल्या क्रियेबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण म्हणतात. क्रियापदाने दर्शविलेल्या क्रियेबद्दल अधिक माहिती सांगितली म्हणजे क्रियाविशेषण अव्यय. राहुल वारंवार आजारी पडतो म्हणजे वारंवार हे त्याने क्रियेबद्दलची विशेष माहिती, क्रियाविशेषणाबद्दलची विशेष माहिती दिलेली आहे म्हणजे क्रियाविशेषण अव्यय. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. तर यानंतरचा पुढचा प्रश्न आहे सामान्य ज्ञान विभागावरती. भूतानमध्ये कोणत्या प्रकारचे शासन अंमलात आणले जाते? 1 लोकशाही प्रजासत्ताक सरकार, 2 घटनात्मक राजेशाही, 3 संसदीय लोकशाही आणि 4 अराजकता. तर घटनात्मक राजेशाही याचं बरोबर उत्तर आहे घटनात्मक राजेशाही भूतानमधील सरकारचे स्वरूप लोकशाही संविधानक राजेशाही आहे. राजा हा राज्याचा प्रमुख असतो. भूतानची संसद राष्ट्रीय परिषदेचे 25 सदस्य आणि देशातील 47 मतदारसंघाचे 47 खासदार आणि राजा यामध्ये वर्षातून दोनदा सुरू होते आणि विकास नियोजनाची विकेंद्रित पद्धत आहे. 2008 पूर्वी संपूर्ण राजेशाही होती. भूतानचे सरकार 18 जुलै 2008 पासून एक घटनात्मक राजेशाही निर्माण झालेली आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. भूतानमध्ये घटनात्मक राजेशाही आहे. पर्याय क्रमांक 2. भारताच्या कोणत्या भागात उष्णकटिबंधीय पूर्वीय म्हणजे ईस्टर्ली जेट प्रवाह म्हणवला जाणारा पूर्वेकडील जेट प्रवाह हा उन्हाळ्याच्या महिन्यात उत्तरेला अंदाजे 14 अंश वरून प्रवाहित होतो? 1 हिमालयीन क्षेत्र म्हणजे ग्रेट माउंटन झोन, 2 द्वीपकल्पीय भारत, 3 माळवंटी प्रदेश आणि 4 सिंधू गंगेचे मैदानी क्षेत्र. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 द्वीपकल्पीय भारत. तर द्वीपकल्पीय भारत म्हणजे वेगाने वाहणाऱ्या आणि अरुंद हवेच्या प्रवाहांना जेट प्रवाह असे म्हणतात.
पूर्वेकडील जेट प्रवाह ज्याला उपउष्ण कटिबंधीय म्हणजे ईस्टर्ली बेट स्ट्रीम म्हणतात. प्रायद्वीपीय भारतावर हे वारे वाहते. उन्हाळ्याच्या महिन्यामध्ये अंदाजे 14 उत्तर उष्णकटिबंधीय चक्रीवादळे पावसाळ्यात तसेच ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये वाहतात आणि ते पूर्वेकडील प्रवाहाचा भाग असतात. जेव्हा उबदार हवेचे द्रव्य वातावरणातील थंड हवेच्या वस्तुमानास भेट देतात तेव्हा जेट प्रवाह तयार होतात. 2 पर्याय बरोबर आहे. महाराष्ट्रातील रत्नागिरीमध्ये टिंबटिंबाचे समृद्ध साठे आहेत. 1 सोने, 2 लोखंड, 3 बॉक्साईट आणि 4 अभ्रक. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बॉक्साईट. भारतातील 21% बॉक्साईटचे उत्पादन हे फक्त महाराष्ट्रामध्ये होते. महाराष्ट्रामध्ये कोकणमध्ये बॉक्साईटचे साठे सापडतात. त्यामध्ये रत्नागिरी, दापोली, मंडणगड येथे बॉक्साईटचे साठे आढळतात. म्हणजे या तालुक्यांमध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात. भारतामध्ये ओडिशा राज्य बॉक्साईटचे साठ्याचे प्रथम क्रमांकाने उत्पादन करते. अजिंठा लेणी कोणत्या शहराच्या उत्तरेस सुमारे 2 तासांच्या अंतरावर आहे? पर्याय क्रमांक 1 छत्रपती संभाजीनगर, 2 मुंबई, 3 नाशिक आणि 4 कोल्हापूर. तर अजिंठा लेणी ही छत्रपती संभाजीनगर शहराच्या उत्तरेस सुमारे 2 तासाच्या अंतरावरती आहे. हे छत्रपती संभाजीनगर हे मुंबईपासून सुमारे 330 किलोमीटर अंतरावर आहे. छत्रपती संभाजीनगर शहराच्या मध्यभागी अजिंठा लेणी आहेत आणि जळगाव रस्त्यावर सुमारे 100 किलोमीटर अंतरावर अजिंठा लेणी आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. जुलै 1924 मध्ये खालीलपैकी कोणी महाराष्ट्रात बहिष्कृत हितकारणी सभा स्थापन केली? 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 2 गोपाळ बाबा वलंगकर, 3 अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर आणि 4 महर्षी शाहू महाराज. तर जुलै 1924 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकारणी सभा स्थापन केली. अस्पृश्यांमध्ये नवीन सामाजिक राजकीय जागृती घडवून आणण्यासाठी या सभेची स्थापना झाली. शिक्षण, संघटन आणि संघर्ष ही सभेची संस्थापक तत्वे होती. विदर्भातील मुख्य शहराचे नाव सांगा. 1 कोल्हापूर, 2 नागपूर, 3 पुणे आणि 4 आहे नाशिक. तर दुसरं पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. नागपूर हे विदर्भाचे तसेच मध्य भारतातील सर्वात मोठे शहर आहे. म्हणून नागपूर पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. खालीलपैकी कोणती पर्वतरांग ही महाराष्ट्राचा नैसर्गिक कणा म्हणून ओळखली जाते? तर 1 सह्याद्री पर्वतरांग, 2 विंध्य पर्वतरांग, 3 अन्नामलाई पर्वतरांग आणि 4 आहे सातपुडा पर्वतरांग. प्रश्न क्रमांक 7चं बरोबर उत्तर आहे सह्याद्री पर्वतरांग. सह्याद्री पर्वतरांग ज्यांना सहसा पश्चिम घाट म्हणून सुद्धा ओळखलं जातं. नैऋत्य भारतातील पर्वतांची एक श्रेणी आहे आणि राज्याचा भौतिक पाठीचा कणा आहे. त्यामुळे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे विंध्य पर्वतरांग. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता इथं वन विभाग भरती वनरक्षक प्रश्नसंच मराठी आणि सामान्य ज्ञानावरील काही प्रश्न अभ्यासलेले आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. विद्यार्थी मित्रांनो, आताच आपण वनरक्षक प्रश्नसंच यावर आधारित मराठी आणि सामान्य ज्ञानावर काही प्रश्न अभ्यासलेले आहेत.